गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमो नमः. हरि ओम. काल मी फक्त वेदपाठ केला. आज महाशिवपुराणाच्या 6व्या दिवशी मी तुमच्या समोर मराठीत अनुवादित पुरुष सूक्त सादर करत आहे. हरि ओम. सहस्रशीर्षा पुरुषाः सहस्राख्या सहस्रपा सा भूमि गुं सर्वता स्मृतात्यतिष्ठदशंगुणम्. परमपुरुष भगवंतांना हजारो दुःखी, हजारो डोले आणि हजारो पाप पाय आहेत. त्या परमपुरुषांनी संपूर्ण विश्वाला वेढले आहे आणि ते त्याच्या 10 बोटांवर आहे. पुरुष एवेदं गुं सर्वं जडभूतं यच्च भाव्यं भूतामृतत्वशेषानु यदनिनातिरोहति. जे घडले आहे आणि जे घडणार आहे ते परमपुरुष आहेत. ते अमरत्वाचे स्वामी आहेत. जे अन्नाने वाढतात त्यांच्या तो स्वामी आहे. एतावानस्य महिमा तो जायंश्च पुरुषाः पादोस्य विश्वभूतानि त्रिपादस्य मृतं दिवि. परमपुरुष अत्यंत तेजस्वी आहे. सर्व प्राणी त्याच्या चरणी आहेत. त्याचा एक भाग पृथ्वीवर आहे ज्यामध्ये सर्व प्राणी आहेत आणि 3 भाग स्वर्गात आहेत. त्रिपादोर्ध्वं उदित पुरुषाः पादोऽस्यः भवत् पुनः ततो विश्वं व्याक्रमत् शासनासने अभि. परमपुरुषाचे 3 चरण स्वर्गीय जगात सामावलेले आहेत. एका भागात परलोक आहे. मंद जागरूक सर्व त्याच्या चरणांवर आहेत. ततो विराड जायत विराजो अधिपुरुषाः स जातो अत्यरिच्यत पश्चात् भूमिमथो पुराः. त्या सर्वोच्च व्याकी पासून विरोपजा विराटापासून सृष्टी निर्माण झाली. त्यासून भूमीचा जन्म झाला. मग प्राणी जन्माला आले. तस्माज्जज्ञा सर्वभूताः संभृतं कृषराज्यं पशुन्तं च कृपयजन्नारण्याग्राम्याश्च जे. त्या विराटच्या यज्ञापासून तूप मिळत असे द्यापासून सर्प अर्पण केले जाते. त्या विराटापासून पक्षी प्राणी गावातील प्राणी निर्माण होतात. तस्माज्जज्ञा सर्वभूताः रुचः समानि जगिरे छन्दांसि जगिरे तस्माज्जजुः तस्मादजायत.
त्या विराट यज्ञ समान पुरुषापासून ऋग्वेद निर्माण झाला, त्याच्या पासून सामवेद निर्माण झाला, त्याच्यापासून यजुर्वेद निर्माण झाला, त्याच्यापासून अथर्ववेद निर्माण झाला. तस्मादस्वा अजायन्त एके चोभयदतः गावोः जगिरे तस्मात् जाता अजावयः. त्या महान यज्ञ पुरुषापासून दोन्ही बाजूंना दात असलेले प्राणी निर्माण झाले. त्याने गुड्यांना जन्म दिला. त्याने मेंढ्या वगैरे पाळल्या. तं यज्ञं वरिषि पृथ्यन् पुरुषं जातमग्रतः तेन देवा अयजन्त साध्या ऋषयश्च ये. सर्वप्रथम यज्ञातून तो मनुष्य बाहेर आला. जो पूजा करत असे त्याला देव ऋषी आणि साधकांनी यज्ञ अर्पण केला. यत् पुरुषं व्यदधुः कथिता व्यकल्पयन् मूकं किमस्य किं बाहु किमुरुपादा उच्यते. बुद्धिमान लोके दृढनिश्चयाने प्रकट झालेल्या विराट पुरुषाचे विविध प्रकारे वर्णन करतात. त्याचा चेहरा काय आहे, हात म्हणजे काय, मांडी म्हणजे काय आणि पायांना काय म्हणतात. ब्रह्मणस्य मुखमासीद् बाहुराजन्यकृतः ऊरु तदसदवैश्याः पदभ्याङ्गं शूद्रो अजायत. ब्राह्मण विराट पुरुषाचा चेहरा बनला, क्षत्रियाचे बाहू बनला, वैश्य त्याचे मांड्या बनले आणि शूद्र त्याचे पाय बनले. चंद्रमा मनसो जात चक्षु सूर्यो अजायत श्रोत्राद् वायुश्च प्राणश्च मुखादग्निरजायत. विराट पुरुषाच्या मनातून चंद्र, डुल्यातून सूर्य, कानातून वायू आणि मुखातून अग्नी निर्माण झाला. नाभ्या आसीदंतरिक्षं शिष्णोजो समवर्तक पदभ्यां भूमिर्दिशः श्रोत्रात् तथा लोकान् अकल्पयन्. परमपुरुषाच्या नाभीतून अवकाश निर्माण झाला. परमपुरुषाच्या डोक्यातून स्वर्ग निर्माण झाला. परमपुरुषाच्या पायातून पृथ्वी निर्माण झाली. परमपुरुषाच्या कानातून दिशा निर्माण झाल्या. परमपुरुषाने अनेक जगा निर्माण केले आहेत. यत् पुरुषेण हविषा देवा यज्ञमतन्वत वसन्तो अस्य आसि आजं ग्रीष्मं ईद्मा शरद्भिः. देवतांनी परमपुरुषाला यज्ञ मानले. भगवंतांनी नैवेद्य दाखवून यज्ञ सुरू केला. त्या यज्ञात ताप, वसंत ऋतू, इंधन उन्हाळा आणि हवी शरद ऋतू बनले. सप्ताशासन परिधय त्रिसप्ता समिधा कृता देवाजज्ञतन्वाना अवधं पुरुषं वसु. देवानी दिलेला यज्ञ, त्या यज्ञात सर्वोच्च पुरुषाला यज्ञपशु म्हणून
गाठण्यात आले होते. त्या यज्ञात 7 वर्तुल आणि 21 यज्ञपशु होत्या. यज्ञेन जगमयदन्तः देवः तानि धर्माणि प्रथमान्यशन् देहनाकं महिमाना सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः. देवानी यज्ञ केला ज्यामध्ये धर्माला प्रथम स्थान मिळाले. ये यज्ञ सारख्या कर्मकांडांनी जगतात. असे जीवन साधक तेजस्वी असतात. असा व्यक्ती स्वर्गाची प्राप्ती करतात. अदभ्याः संद्रुता पृथिवीरसाच विश्वकर्माणाः समवर्तताग्रे तस्य त्वष्टाभिदधतरूपमेति तन्मर्त्यस्य देवत्वमाजानमग्रे. त्या परमात्माने प्रथम पाणी निर्माण केले, नंतर त्याने पृथ्वी निर्माण केले. ही पृथ्वी पाण्याच्या रसापासून निर्माण झाली. त्वष्टा जगाला आकार देता. त्वष्टा हा मन वाचा देवेल आणि अमरत्व प्रधान करा देतम्. वेदाहमेतं पुरुषं महन्तमादित्यवर्णं तमसः परस्तामेव वेदित्वा ते मृत्युमेति नान्यः पंथा विद्यते अयनाय. परमपुरुषाला जाणून घेतल्याने परमतत्वाची प्राप्ती होते. तो अंधाराच्या पल्लीकडे आहे. तो सूर्यासारखाच्या रंगाचा आहे. जाणून मृत्यू मार्गावर जाणारे त्या मार्गाने मोक्ष प्राप्त करतात. मोक्षाचा दुसरा कोणताही मार्ग नाही. मोक्षाचा दुसरा कोणताही मार्ग नाही. आपल्या शरीराचा कोणता भाग सर्वात बराचा आहे आणि कोणता भाग सर्वात खालचा आहे. कास कोणता भाग आवश्यक नाही. सर्वप्रथम घेण्याकरता म्हणूनच या जगात सद्गुण प्रचलित आहे. म्हणूनच या जगात सद्गुण प्रचलित आहे. असा आहे की वेदमंत्र अर्थ तुमची परिस्थिती सुधारले. सात्विक अन्न नेहमी प्रभूला राजवाडा म्हणून द्यावे. बिन कांदा रासून मासे मांस द्यावे. त्यामुळे शरीरही निरोगी राहते. मी तुमच्या समोर हरे ठेवता. हरि श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. त्वमेव माता च पिता त्वमेव. त्वमेव बन्धो सखा त्वमेव. त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव. त्वमेव सर्वं मम देवदेव. सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामया. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ श्री हरिनारायण नमः. सर्वेषां मङ्गलमस्तु. सर्वे सुखिनः तिष्ठन्तु. अस्य पुरोगामं जुस्त ग्रामवासिनां
उत्तरोत्तरोन्नतिं भवतु सन्तानानां सुखं भवतु विद्यार्थीनां विद्याक्षेत्रे उत्तरोत्तरोन्नतिं भवतु सर्वे सुखेन जीवन्तु कर्म कृत्वा सतः समाः जीवन्तु सर्वे हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत् श्री हरिनारायण नमः।